मी ना ईशा निमकरला एक फ्लॅटची चावी दिली सरांच्या वतीनं, असं मी तिला सांगितलंय. तिने ती चावी घेतली. आज रात्रभर ती विचार करेल, तिचं मन बदलेल आणि ती नवीन फ्लॅट मध्ये राहायला जाईल. आणि मला हेच हवंय मायराजी. क्या बात है झेंडे, काय प्लॅनिंग आहे मायराजी. मी सरांच्या भल्यासाठी काहीही करू शकतो. अँड यू नो दॅट ही बेट जर मी जिंकली का मायराजी, तर सरांना ना त्यांच्या डोक्यातून ईशा निमकरचा विचार कायमचा काढून टाकावा लागेल. ईशा निमकर ही फक्त पैशाच्या मागे आहे हे जर सरांना कळलं ना मायराजी, ऑल लाईफ क्लिअर. गॉड ब्लेस यू झेंडे. अहो तो पक्या काय म्हणाला माहितीये का? काय? तुम्ही लॉटरीचं तिकीट का नाही घेत? लॉटरी लागते म्हणे कधी कधी. त्या पक्याला काही दुसरे काम धंदे काही नाहीत का ग? असं काय म्हणता? अगं बाई आली का? डबा आधी धुवायला टाक. माझी खूप स्वप्न आहेत. मला लंडनला जायचंय आणि अशी पोळ्यांची कामं करून काही पैसे एवढे मिळणार नाहीत की मी लंडनला जाऊ. एवढे पैसे फक्त लॉटरीतनच मिळतील. आणि प्रयत्न करायला काय हरकत आहे? नाही, माझी हरकत आहे. बोलले. अगं बोलले म्हणजे काय? पुष्पा, तुझा तरी विश्वास आहे का ग या लॉटरी फिटरीवर? ईशा, जरा सांग तुझ्या आईला. ईशा तूच सांग यांना. यांना वाटतं दुकानात काम केलं की लाखो रुपये मिळणार आहेत. ईशा मला असं कधीच सांगणार नाही, कारण तिचा सुद्धा स्वतःच्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास आहे. हो की नाही ईशा? हो बाबा. बोलले. तुम्ही बाप लेक कायम एकत्र या आणि मला एकटीला पाडा. अगं तसं नाही. हे बघ, ती त्या विक्रांत सरंजामेंच्या नोकरीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकली म्हणून मला अजूनही असं वाटतं की ईशानं स्वतःच्या टॅलेंटवर स्वतः हातपाय हलवून काही प्रयत्न करून एक नोकरी मिळवावी. हो की नाही ग? हो. कळलं. झाली आहे का तुमची निवडून भाजी? हो हो झाली. आणा मग इकडे. विक्रांत घे. काय कॉफी झाली माझी? हे बघ, अजून एकदा घे. मी बेट जिंकलोय त्यामुळे कपाला कप भिडलाच पाहिजे. घे. तू बेट जिंकलीस? हे कोणी ठरवलं? ईशानं. ईशाने? हो. काल मी तिला एका मोठ्या फ्लॅटची चावी दिली तुझ्यातर्फे. किल्ली? आणि मग? मला अपेक्षित होतं ना तेच घडलं. अच्छा, फ्लॅटची किल्ली बघून ती एकदम खुश झाली का? झालीच असणार खुश मनातून, पण दाखवलं नाही तिनं. खूप पोचलेली पोरगी आहे ती. मी तुला म्हटलं होतं ना, ती फक्त तुझ्या पैशाच्या मागे आहे. सत्य आहे ना नेहमी कटूच असतं. तिचं खरं रूप तुला कळावं ना म्हणून याआधी मी तुला खूप वेळा जागा करण्याचा प्रयत्न केला, पण तू माझं ऐकलं नाहीस. तू जास्त वाईट वाटून घेऊ नकोस. इथून पुढं तुझ्या आयुष्यात सगळं चांगलंच होणार आहे. चल भेळव कपाला कप. तीच ना ती किल्ली? तुझ्याकडे कशी आली? सर आते हो? हा ये. सर तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? ऑफकोर्स आहे. असं का विचारतेस? तुम्हाला माहिती आहे ना की ही नोकरी मिळण्यापूर्वी माझं हेच स्वप्न होतं की आई बाबांना नोकरी करून सुखी ठेवायचं. हो. सर मला कधीच मोठ्या घराचं स्वप्न पडत नाही. हो. आणि जर कधी मी मोठ्या घराचं स्वप्न पाहिलंच तर ते मिळवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. तू नक्कीच करशील. आणि सर
तुम्हालाही तेच आवडेल ना? अर्थात. पण तू हे सगळं असं का विचारतेस? सर, मला मान्य आहे की आपल्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे, पण ते अंतर मिटवण्यासाठी मी प्रयत्न करतेय. ईशा, सर, ही किल्ली परत घ्या. किल्ली? सर, तुम्ही ही किल्ली झेंडे सरांच्या हातातून पाठवली होती ना मला, ती खरंच तुम्ही परत घ्या. कारण मी माझं चाळीतलं घर सोडून कुठल्याही मोठ्या फ्लॅटमध्ये वगैरे राहायला जाणार नाहीये. आणि जावंसं वाटलंच किंवा गेले तर ते स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं घर असेल. काय सांगतोस? मिळवायचं का कपाला कप? नको. झेंडे, जिंकलो मी. माझा विश्वास आणि माझं प्रेम दोन्ही ईशान्य सार्थ ठरवलंय. मला खात्री होतीच, पण चला आज या निमित्ताने तुझ्या समोर सुद्धा हे प्रूफ झालं. एक काम कर, तू असं अरे तुझा चेहरा असा एकदम पडलाय रे, उदास दिसतोयस. असा उदास नको होस. चल एक काम करूया, तुला अजून एक संधी देतो. अजून एकदा प्रयत्न कर, ठीक है? इश्क में और भी इम्तिहान हम जरूर देंगे और जीतेंगे भी. झेंडे, पैशांच्या बाबतीत ही माणसं कधीच चूक करू शकत नाहीत, कारण त्यांना पैशांची किंमत आहे. पण एखाद्या नात्यासाठी ही माणसं कुठल्याही लिमिट पर्यंत जाऊ शकतात. आणि आपल्याला तेच तर करायचंय. वी हॅव टू इमोशनली मॅन्युप्युलेट दीज पीपल. आपण जर ईशाला इमोशनली फूल केलं तरच आपण जिंकू शकतो झेंडे, नाहीतर नाही. आणि मायरा, मायरा, झेंड्याला घेऊन जरा आतमध्ये. शो सर, आय विल बी देअर. चला, सरांनी बोलवलंय. लेट्स गो. या. ग्रेट. मायरा, येस सर. हे आपल्या लॉन्चचं प्लॅन नीट एकदा बघून घे. राजनंदिनी साडी मार्केटमध्ये नवीन लॉन्च होणार आहे आणि त्याचे डिटेल्स खालील प्रमाणे आहेत. ओके. तर आपल्या कुठल्याही लॉन्चच्या आधी, सगळ्यात आधी मी तुम्हा दोघांना बोलवतो आणि तुम्हाला त्या लॉन्चची कल्पना देतो. ही आपल्या कंपनीची गेली अनेक वर्षांची परंपरा आहे. पण या लॉन्चसाठी आपल्याला वेगळी टीम तयार करावी लागेल, जी पूर्णपणे राजनंदिनी फॅब्रिकवरती काम करेल. आणि या टीमसाठी आपल्या ऑफिसमध्ये एक वेगळं डिपार्टमेंट असेल आणि त्याची पूर्ण जबाबदारी. अभिनंदन मायराजी, अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच झेंडे. खरं तर ही पहिलीच वेळ नाहीये, आय नो. झेंडे, माझं अजून बोलून पूर्ण व्हायचं आहे. आणि या नवीन टीमची जबाबदारी, राजनंदिनी डिपार्टमेंटची जबाबदारी मी ईशाकडे देतोय. येस सर. सुपर्ब डिसिजन सर. आय एम व्हेरी शुअर तुम्ही हा डिसिजन खूपच विचार करून घेतला असेल. सर,
नाही म्हणजे मायराजींपेक्षा जास्त कुणीही चांगलं काम करू शकणार नाही विक्रांत. झेंडे, आय थिंक ईशा हे काम उत्तम करू शकेल. आय एम व्हेरी शुअर अबाउट दॅट. यू आर ॲब्सोल्युटली राईट मायरा. आता तो प्लॅन नीट चेक कर आणि त्याचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते मला रेडी करून दे. ऑफकोर्स सर, मी हे सगळं वाचून घेते आणि आय विल मेक ऑल द डॉक्युमेंट्स रेडी. ग्रेट. अगं तू काहीच घेतलं नाहीयेस. कॉफी तरी घे. नको ग. काय झालं? तुम्ही दोघींनी काही चूक केलेली नाहीये. चिल. ओके. कंग्रॅच्युलेशन. पण कशाबद्दल? ईशा, तू खूप उत्तम काम केलेस अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. ऍक्च्युली यू नो व्हॉट, यू डिझर्व अ कॉफी फ्रॉम मायरा. आय विल गेट इट फॉर यू. व्हॉट्स हॅपनिंग? दादा, माहित नाही. बी केअरफुल. आजपर्यंत मायरा मॅमनी विक्रांत सर सोडले तर कुणालाही कॉफी ऑफर केलेली नाहीये. हाय सपना, हाय. शेअर करणार आहेस? ते सगळं सोड. आय एम हिअर. हॅलो मॅम. कॉफी. येस मॅम. मायरा कॉफी. या ईशासाठी केली आहे स्पेशली. वा. अगं घे. बरं सपना, मिहीर, तुमचं कॉफी पिऊन झालं की लवकर माझ्या केबिनमध्ये या. त्या प्रेझेंटेशनवरती डिस्कशन करायचंय. येस मॅम. चलो. येस मॅम. हॅव द कॉफी. बघत काय बसलीयस? पण आज काय झालंय? आज काय झालंय ते मी तुला नंतर सांगते. आधी तू कॉफी पी. ओके, नाही तर तू एक काम कर, निवांत बसून कॉफी पी आणि मग माझ्या केबिनमध्ये आणि मला भेट. ओके, सी यू. ऑल कंटिन्यू, पण जास्त टाइमपास करू नका. हाऊ कम आज सूर्य वेस्टला उगवला? काय माहित. मला तर भीतीच वाटते ग. FM, सरांच्या केबिनमध्ये 2 कॉफी घेऊन या लवकर. काय झेंडे, आज एकदम उत्साहात? विक्रांत, मायराचं वागणं बघून तुझा अपेक्षा बघणं झाला असेल ना? का? मी पेट जिंकतोय विक्रांत. तुला असं वाटलं होतं ना की तुझ्या निर्णयावर मायरा थैथयाट करेल, तिला अजिबात आवडणार नाही, पण तसं काही झालं नाही. उलट आनंदाने तिनं तुझा डिसिजन स्वीकारला. बघ, तुझ्या परीक्षेत ती पास झाली विक्रांत. हीच तुझ्यासाठी योग्य आहे. आता तरी मान्य कर. जरा फोन लाव FM ला. का? फोन लाव. हां. FM कॉफी कॅन्सल कर. का? अजून खूप वेळ है विलास. अभी तो दिल्ली बहुत दूर है मेरे दोस्त. आगे आगे देखो होता है क्या. मॅम, अहो या आत या. आता तुम्ही परमिशन विचारू नका, डायरेक्ट आत या. कम 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 कम. मॅम, आता तुम्ही अथॉरिटीने आत यायचं, विथ फुल कॉन्फिडन्स. ओके,
आय एम सो सॉरी. बसायलाच नाही सांगितलं. या बसा प्लीज. सिट सिट सिट. गुड. मॅम मला हे असं वागायला नाही जमणार. जमणार नाही म्हणजे ईशा मॅम आता जमलंच पाहिजे. राजनंदिनी फॅब्रिक डिपार्टमेंटच्या हेड आहात आता तुम्ही. आय एम नॉट जोकिंग, आय एम सिरियस. यू आर द हेड. ओ शिट, आय एम सो सॉरी. मी तुम्हाला पाणीच नाही विचारलं. दमला असाल ना. घ्या. हॅव सम वॉटर. हॅव. गुड. मॅम तुम्ही प्लीज नेहमीसारखं वागा माझ्याशी. नेहमीसारखं म्हणजे मी मी तुमच्याशी नीट वागत नाहीये का? नाही मॅम तसं नाही, पण वेगळ्या वागताय. मॅम ऑफकोर्स मी वेगळं वागणार आता. ऑफकोर्स मी वेगळं वागणार. आणि तुला माहितीये का, कारण मायरा कारखानीसला आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी हरवलंय. फॉर द फर्स्ट टाइम. आणि तुम्हाला माहितीये कोणी हरवलंय? तू. मॅम हो ईशा, तू हरवलंयस मला. नाही नाही रादर तू नाही 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 तू हरवलं नाहीयेस. तुझ्या नशिबाने हरवलंय. काय नशीब आहे यार तुझं ईशा. लाजवाब. मला आठवत नाही यार इतक्या कमी वेळात मला कधी आयुष्यात कुठलीही गोष्ट मिळालेली. म्हणजे इतके वर्ष मी काम केलं तरी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आय हॅड टू स्लॉग. आय हॅड टू स्लॉग फॉर एव्हरीथिंग. खरं तर ना, खरं तर मला असं वाटतं की तुला आयुष्यात जे काही मिळालंय ते खरं मला मिळायला हवं होतं. म्हणजे ऑफकोर्स यू विल अग्री टू दॅट की मी तुझ्यापेक्षा जास्त क्वालिफाईड आहे आणि नक्कीच तुझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स्ड आहे. बट नो, नशीब नाही आहे ना माझ्याकडे. मायरा मॅडम आत येऊ का? या. मॅडम विक्रांत सरांनी बोलवले. आलेच, त्यांना सांग. ओके मॅडम. ओके आय नो खूप अर्जंटली मीटिंग बोलवली आहे, बट टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. सो प्लीज रिलॅक्स. आणि मी तुला काय सांगत होते ते तुला आत्ता कळेल. यू विल नो इट. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो एव्हरीबडी, प्लीज सिट डाऊन. बसा. सो आज तुम्हाला सगळ्यांना मी एक खूप चांगली न्यूज देणार आहे. आपल्या कंपनीचं सगळ्यात जुनं आणि खूप प्रसिद्ध उत्पादन म्हणजे राजनंदिनी साडी, राजनंदिनी फॅब्रिक. मला माहिती आहे गेल्या काही वर्षात आपल्या साडीचा खप थोडासा मंदावलाय आणि म्हणूनच आपण ही साडी लोकांपर्यंत पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने पोहोचावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या कंपनीत आपण एक नवीन डिपार्टमेंट सुरू करतोय फक्त राजनंदिनी साडीसाठी. आणि त्या डिपार्टमेंटची हेड असेल ईशा निमकर. आणि या कामामध्ये तिला मदत करणार मायरा. शुअर सर, मी नक्कीच तिची मदत करेन. आय वुड लव्ह टू डू दॅट अँड आय थिंक शी डिझर्व्स इट. ईशा, कॉंग्रॅच्युलेशन्स. Can you please clap for her? ग्रेट ईशा, अभिनंदन. मायरा, ऑल द बेस्ट. Thank you very much, sir.
चलो यू कैरी ऑन. अभिनंदन ईशा मॅडम. थँक्यू. द न्यू शायनिंग स्टार, राईट?